आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज आपल्या राज्यामध्ये मागच्या 4 दिवसापासून जे मुंबईला मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटलांच्या पुढाकारातून जे आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगानं आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या मागणीमुळे ओबीसीचं आरक्षण कुठेतरी दूर घेतलं जाईल का बाबा, कमी करण्यात येईल का बाबा, या अनुषंगानं नागपूरमध्ये देखील त्या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे। ह्याच निमित्तानं मी सरकारची भूमिका या ठिकाणी मांडण्याकरिता आपल्या समोर उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी आदरणीय रामदाजी तळसाहेब, आमची कृष्णाभाऊ कोपडे आहे, सन्माननीय मेंढे साहेब आहे, प्रतापदादा आहे, प्रवीण भाऊ आहे, आदरणीय समीर भाऊ मेघे आहेत, इकडे आमचे सुधाकर भाऊ पोवळे आहेत, आमचे मान्यवर काही पदाधिकारी देखील आहेत। उद्देश एवढाच आहे फक्त की मागच्या 4 दिवसापासून आणि मागे मी स्वतः देखील 4 दिवसापासून, आता मी थेट मुंबईवरून चाललो, 4 दिवसापासून मी मुंबईला होतो आणि मराठा समाजाच्या मागण्यांकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। हे होत असताना त्याचा मुंबईतल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर काही त्या ठिकाणी परिणाम होतो आहे का? अनेक नोकरदार वर्ग मुंबईमध्ये आपण बघतो की तो सर्वसामान्य माणूस आहे। अनेक विद्यार्थी, त्यांच्या शाळा, त्यांचे महाविद्यालय, आमच्या अनेक भगिनी ज्या रोज जाण्या येणं करतात। त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारच्या वतीनं माननीय मनोज जरांगे पाटलांना विनंती करतो की सरकार निश्चितपणे हे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्याकरिता सकारात्मक आहे। आपण जर बघितलं की 2014 पासून जेव्हापासून या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी मराठा समाजाकरिता अनेक नवीन नवीन योजना त्या ठिकाणी तयार केल्या। मराठा समाजाकरिता आरक्षण देखील त्या ठिकाणी तयार केलं। आज आपण बघतोय की 10% आरक्षण त्या ठिकाणी आहे। मधातल्या काळामध्ये राज्य सरकार 2-2.5 वर्ष दुसरं होतं, त्यांनी न्यायालयामध्ये योग्य भूमिका न मांडल्यामुळे न्यायालयात ते आरक्षण टिकू शकलं नाही। परंतु हे होत असताना दुसऱ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा इतर कुठल्या योजना असो, या माध्यमातून मराठा समाजातल्या युवकांना रोजगाराच्या संधी, व्यवसायाच्या संधी, वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम या माध्यमातून मराठा समाजाच्या उत्थानाकरिता अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले। ओबीसीच्या संदर्भात सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण बघितलं तर ओबीसीचं स्वतंत्र असं मंत्रालय आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात नव्हतं। याच्याकरता देखील आदरणीय देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी केली आणि वेगवेगळ्या योजना ओबीसीच्या विद्यार्थ्यांकरिता देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या। अशा वेळेस इतकं मोठं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईत सुरू असताना साहजिकच ओबीसी बांधवांना, त्या ठिकाणी भगिनींना, ओबीसी समाजातल्या लोकांना एक धास्ती वाटणं साहजिक आहे की आपलं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का, याबद्दल सरकार ठाम आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याच्याकरता प्रयत्न करीत आहेत। आदरणीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात जी उपसमिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे, याच्या वारंवार रोज बैठका, त्याचबरोबर शिष्टमंडळासोबत चर्चा देखील चालू आहे आणि निश्चितपणे यातून काहीतरी सकारात्मक तोडगा त्या ठिकाणी निघेल। आपले काही प्रश्न असेल का? याच्यामध्ये देखील पडताळणी त्या ठिकाणी चालू आहे की जे त्या ठिकाणी हैदराबाद गॅझेटमध्ये दाखवण्यात आलेले आहेत यांना कशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ओबीसीचा दाखला त्या ठिकाणी देता येईल। शेवटी कुठलंही आपल्याला आरक्षण देताना ते आरक्षण कोर्टामध्ये टिकणं आवश्यक आहे, म्हणून ह्या सर्व याचा कायदेशीर तपास करून त्या ठिकाणी हे करून निश्चितपणे त्याच्यावर देखील सकारात्मक विचार करतो। संपूर्ण मराठा हैदराबाद संपूर्ण मराठा लोक आहेत ज्यांना त्याच्यामध्ये दाखविण्यात आलेलं आहे यांना कशा पद्धतीने आपल्याला ओबीसी दाखला त्या ठिकाणी देता येईल त्याच्यावर विचार चालू। तुम्ही म्हणता की आरक्षणाला धक्का लागणार नाही,
मराठा समाजाची तुम्ही कशी समजूत काढणार कारण की मनोज जरांगे म्हणतात की मी ओबीसी अंतर्गत आरक्षण घेतले काम होणार नाही. ही त्यांची भूमिका थोडी मला असं वाटते आडमुठी वाटते. त्यांना सरकारनं अनेक वेळा विनंती केली. आपण जर का बघितलं असेल तर शिंदे साहेबांनी देखील म्हटलं की चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काहीतरी तोडगा निघेल. चर्चा होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. निश्चितपणे चर्चेच्या माध्यमातून काही ना काही सकारात्मक तोडगा त्या ठिकाणी निघेल. पण चर्चेचा जो प्रयत्न सुरू आहे ते चर्चेला तयार नाही त्यांना आरक्षण हवं आहे. मग यातलं सरकार काय वेगळा पर्याय सरकार चालू आहे वेगळं. आता आपण सांगितल्याप्रमाणे की आदरणीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी उपसमिती तयार करण्यात सर्व बाबी त्या ठिकाणी तपासतात आणि कुठल्या माध्यमातून आपल्याला या मराठा समाजाला अजून आरक्षण वाढता येईल का त्याच्याकरता प्रयत्न. 50% म्हणूनच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं किंवा महायुती सरकारचं म्हणणंच याच्याकरता आहे की जे आपल्याला अशा पद्धतीनं आरक्षण द्यायचं आहे की जे त्या ठिकाणी कोर्टामध्ये टिकलं पाहिजे, न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे की चुकीचं सरकारच्या. पण ते मग केंद्र सरकारच करू शकेल ना म्हणजे जर 50%चा वर आपल्याला जायचं आहे आपल्याला एकदा इथून सर्व कायदेशीर बाबी तपासून त्यानंतर जो अहवाल आपला कोर्टामध्ये टिकू शकतो त्याच बद्दलचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवू. त्याच्यावर काहीतरी शेवटी आंदोलकांची भूमिका आणि सरकारनं तयार केलेले मुद्दे याच्यामध्ये एकमत त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. नाही, शेवटी आज तसं पाहिलं तर मुदतवाढ दिलेली नाहीये, परंतु सरकार म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम होऊ नये याच्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये. आणि आता शनिवार रविवार त्याच्यामुळे परंतु लवकरात लवकर त्यांच्यासोबत चर्चा करा. आपण पहिल्यांदा 1 दिवस दिला तर 1 दिवस अजून मुदतवाढ दिली. ती मुदतवाढ संपली तरी देखील आलेल्या लोकांच्या भावना समजून घेऊन त्या पद्धतीचं योग्य अशी कारवाई सरकार त्या ठिकाणी करेल. नाही, कायदेशीर कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याप्रमाणे निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई होईल. परंतु आपण सरकार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या देखील भावना समजून घेणे हे सरकारचं काम. तरी पण त्यांच्या समाजात होते याचं काय कारण तुम्हाला? त्यांचं म्हणणं आहे की सरसकट कुणबी दाखले आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावे, त्याच्यामध्ये सरकारला अडचण होते. सरसकट असं कुठलेही दाखले त्या ठिकाणी देऊ शकत नाही. सगळ्या जोड्यांच्या संदर्भात मनोज जरांगेंची मागणी आहे त्या संदर्भात राज्य सरकार काय विचार नाही, सगळे सोयरे नाही. शेवटी बघा आपल्याला सरकारची भूमिका आधीपासून कशी राहिली आहे की ह्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल की जे कोर्टामध्ये त्या ठिकाणी टिकेल. काही याच्यावर नोंदणी त्या ठिकाणी मराठा कुणबी होत्या, आपण त्याला मान्यता दिली. नंतर अनेक जणांना त्या ठिकाणी जातीचे ओबीसी दाखले मिळाले. त्याच्यानंतर म्हणणं पडलं की सगळे सोयऱ्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश करणार, पण त्याची अशी स्पेसिफिक डेफिनेशन त्या ठिकाणी राहणार नाही आणि ओबीसी मध्ये त्यामुळे असंतोष निर्माण होईल. म्हणून असं सरसकट टाकले त्या ठिकाणी. मनोज जरांगेंचा रसद पुरविल्या जातात आणि मुख्यमंत्री देखील म्हणाले की रसद कोण पुरवत आहे मला माहिती. गृह राज्य तुमची काय माहिती आहे कोण रसद पुरवत आहे? नाही, रसद पुरवणारे लोक त्या ठिकाणी कोण आहे हे आमच्या नेतृत्वाला देखील माहिती आहे. परंतु नाही, असं योग्य वेळेस ते देखील आपल्याला सांगण्यात येईल कोण पुरवत राहिलं. तर आज आम्हाला ह्या गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नाहीये. तर राजकीय भांडवल न करता दोन समाजामध्ये तेढ निर्माण न करता आलेले संकट दूर करणं हे पहिलं सरकारचं काम आहे. घटनेनुसार आरक्षण जे आहे ते जातीला दिलं जाते, समाजाला दिलं जाते आणि मराठा हा समाज आहे, जात नाही. नाही, तेच त्यांची मागणी जी आहे. मराठा आपण ती जात पण लिहितात, मराठा जात पण त्या ठिकाणी लिहितात. मराठा जात अनेक जातीच्या दाखल्यावर त्या ठिकाणी मराठा लिहिलेला आहे. परंतु सरसकट सगळ्यांना देण्यात यावं त्याच्यामध्ये. आणि आपला त्यांची भूमिका आहे की ओबीसीतून देण्यात यावं. याच्यामध्ये ओबीसी बांधवांची त्या ठिकाणी नाराजी होऊ शकते किंवा त्यांचं आरक्षण कमी न करता स्वतंत्रपणे मराठा समाजाला कसं देता येईल याचा विचार. ओबीसी समाजाची मागणी आहे की परत एकदा त्यांना लेखी आश्वासन पाहिजे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. तर सरकारच्याकडे तयार आहे. सरकारची भूमिका सुरुवातीपासून हेच राहिलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळतील.
आदरणीय बावनकुळे साहेबांनी देखील आता 2 दिवसाआधी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ओबीसी समाज हा पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. जे त्या ठिकाणी होणारच नाही. सरकारचा प्रत्येक प्रतिनिधी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सांगितलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला त्या ठिकाणी कुठली धक्का पोचणार. उद्या बैठक येत आहे ओबीसी नेत्यांची, सगळ्यांना ओबीसी नेत्यांना बोलवलं सुद्धा त्या बैठकीत, म्हणजे त्याच्यातली अस्वस्थता ओबीसी नेत्यांमध्ये दिसून येत आहे. याच्याच करता आज आपण आम्हाला जर का बघाल तर आम्ही देखील मंचावर बसलेले सर्व ओबीसी नेते मंडळीच आहोत. ओबीसी जनतेला विश्वास देण्याकरता की सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, सरकारमधले लोक त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, हा विश्वास देण्याकरताच या पद्धतीची जी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्याच पद्धतीने आदरणीय भुजबळ साहेब देखील बैठक घेतली. मूळ मुद्दा असा आहे, ओबीसीचं आरक्षण यासाठी मराठा समाजाला पाहिजे, म्हणजे मनोज जरांगेचं यासाठी पाहिजे, कारण की पॉलिटिकल आरक्षण आहे. जर त्यांना 50%च्या वर आरक्षण दिलं, त्यांना आरक्षण राजकीयदृष्ट्या मिळणार नाही. पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका त्यामध्ये अडून बसलेले आहे. त्यामुळे मूळ मुद्दा जो आहे की त्यांना पॉलिटिकल आरक्षण पाहिजे. आता 3 दिवस झाले, क्रीडा कसा सुटणार? तुम्ही गृहराज्यमंत्री ग्रामीण आहात, काय सरकारच्या हालचाली काय की ही पॉलिटिकल आरक्षणासाठी जी मागणी आहे त्याचा क्रीडा कसा सुटणार? जरांगेचं उपोषण कसं सोडवलं जाणार याचा मराठा आरक्षणाची मागणी ही काही आजची नाही. मागच्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी होते. परंतु अनेक वेळेस आपण बघतो की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार त्या ठिकाणी समोर येते तर वैयक्तिकपणे आदरणीय देवेंद्रजींवर कुठेतरी टीका करून अनेक वेळेस अशी शंका येते की केवळ देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते का, असं देखील त्या ठिकाणी वाटते. परंतु आपल्याला लक्षात येईल की देवेंद्रजी पदावर आल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवलं. तुम्ही बोलते की मनोज जरांगेंना रसात कोण पुरवते हे आमच्या नेतृत्वाला माहित नाही. सरकारच्या आतमध्ये लोक आहे की सरकारच्या बाहेर हे योग्य वेळी सांगण्यात येईल. सुप्रियाताई देवेंद्र जरांगे पाटील यांना भेटायला त्या दिवशी परत असताना आंदोलकांनी त्यांना घेतलं, पवारांविरुद्ध घोषणाबाजी झाली. काय म्हणजे सरकार बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी 2 दिवसाआधी पवार साहेबांनी म्हटलं की घटनात्मक बदल करून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे. ते स्वतः इतके वर्ष सत्तेमध्ये होते, स्वतः पदावर होते, त्यावेळेस त्यांनी हा विचार केला नाही. स्वतः ते मराठा समाजाचे आहे आणि आता जेव्हा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी गुलतापा करून मराठा समाजाच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न हा पवार साहेबांच्या माध्यमातून झाला आणि हे लोकांना त्या ठिकाणी लक्षात आलं. त्याच्यामुळे सुप्रियाताईंना त्या ठिकाणी त्या लोकांनी जरांगे ऑलरेडी सांगितलं होतं की मी येणार आहे, मुंबईला येणार आहे. तर आपण थोडं अंडर एस्टिमेट केलं का त्यांना, म्हणजे कारण आता तिथे जरा कायदा सुव्यवस्थेची इश्यू झालेला आहे. जी आम जनता आहे त्याला आता त्रास होतोय. 1, 2, 3 दिवस जसं हे वाढेल, त्रास वाढेल. तुम्ही जरा अंडर एस्टिमेट केलं असं वाटतं? गणपति का ऐसा आप होम मिनिस्टर सर ऑलरेडी आपको पुलिस यंत्रणा ये गणपति ऑलरेडी बिजी और एकदम पीक पर ऐसे समय पे आपने कैसा रद्द किया? तो मुंबई आपण सर्वजण जाणतो की गणेश उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आणि विशेष करून मुंबईत जर आपण बघाल तर गणेश उत्सवाच्या वेळेस एक वेगळा उत्साह त्या ठिकाणच्या जनतेमध्ये असतो. हे देखील बरोबर आहे की आता मान्सूनचा देखील सीझन त्या ठिकाणी आहे. असं असताना देखील मराठा समाजातील लोकांनी जरांगे पाटलांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मोर्चा आणला. आपण त्यांना संख्येची देखील त्या ठिकाणी अट घातली होती, परंतु त्याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आले. सरकारची भूमिका हीच आहे की सामंजस्याच्या त्या मार्गातून त्या ठिकाणी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, तोडगा निघाला पाहिजे, म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ आहे, त्याच्यामुळे जरांगे पाटील करत आहे असं तुम्हाला वाटतं? कदाचित असं देखील होऊ शकते की येणारा केवळ पॉलिटिकल अजेंडा लक्षात ठेवून या पद्धतीनं आंदोलन, जेव्हा निवडणुका काहीतरी असल्या की अशा पद्धतीचं आंदोलन उभं करणं आणि माननीय पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीची बयानबाजी करणं याला दुजोरा देता येईल. एक पक्ष को संतुष्ट करना, दूसरे पक्ष को असंतुष्ट करना, ये मोदी कार्य है. तो कभी ऐसा कुछ होता है कि मराठा समाज आंदोलन करता है तो राजनीति का ही संदर्भ है. तो मुख्यमंत्री का इशारा क्या हो सकता है कि राजीनामा देने की तैयारी है?
नहीं, मुख्यमंत्री जी ने ये कहा कि हमको राजनीति बाजू में रखना है और दोनों समाज को समझाना है. वहां भले ओबीसी समाज रहे, ओबीसी समाज असो किंवा मराठा समाज असो, हा सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही समाजासारखा आहे. दोघांचे समाधान करणे हे सरकारचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचं काम आहे. त्यांचं उद्देश त्याच्यामध्ये एवढाच आहे की याच्यामध्ये राजनीती न आणता, राजकारण न करता दोन्ही समाजाचं समाधान करणे सरकारचं काम आहे. आणि आपण निश्चित स्वागत आहे. पण दुसरीकडे या मराठा आंदोलनाचा आरोप आहे किंवा सरकारने त्याचं पाठिंबा केले, सरकारची प्रतिनिधी नाही, अशा पद्धतीचे आरोप करणं बरोबर त्या ठिकाणी होणार नाही. अनेक वेळेस संख्या पाहून त्या परिसरातले लोक स्वतःहून कधी दुकान त्या ठिकाणी बंद ठेवतात. नेमका योगायोगानं आता शनिवार रविवार त्या ठिकाणी आला म्हणून देखील अनेक दुकानं बंद असतात. परंतु मी स्वतः त्या ठिकाणी मुंबईमध्ये होतो, मी आता सुद्धा मुंबईवरून आलो. अनेक ठिकाणी दुकानं सुरू देखील आहे आणि सर्व व्यवस्था त्या ठिकाणी आहे. महानगरपालिकेने पुढाकार घेतला. आपण जर का बघितलं असेल आता टीव्हीवरती, महानगरपालिकेने पुढाकार घेतला. अनेक ठिकाणी जो कचरा झाला होता तो देखील साफसफाई, रस्त्यावरची साफसफाई. दुर्दैवानं त्या ठिकाणी 2 दिवसाआधी पाऊस आल्यामुळे थोडं चिखल आजार मैदानावर झालेलं. दोन्ही उपमुख्यमंत्री दिसत नाही, ते जळगावला चालले गेले, पुण्याला आले होते, ते एकटेच जळगाव होऊन राहिले. नाही, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चितपणे सोबत आहे. सर्व त्यांचा विचार करूनच पुढची रणनीती तयार करत आहे. सर, उद्यापासून आठवड्याचा पहिला दिवस सुरू होत आहे. ज्या प्रकारे 2 दिवस सीएसची ताब्यात घेण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला, उद्या परत सकाळच्या वेळेला तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सरकार कायदा दुरुस्त नक्की कशा प्रकारे या संपूर्ण गोष्टीवर लक्ष ठेवणार? नाही, सरकारने याच्यामध्ये पूर्ण नियोजन त्या ठिकाणी विशेष करून गृह विभागाने नियोजन केलेलं आहे. अशा पद्धतीची कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होणार नाही. तरी देखील सरकार म्हणून आमचं काम आहे की आम्ही मराठा आंदोलकांना त्या ठिकाणी विनंती करतोय की अशा पद्धतीची गैरसुविधा, गैरसोय सर्वसामान्य नागरिकांची त्या ठिकाणी होऊ नये. लोकशाहीच्या मार्गातून त्यांनी आंदोलन करावं, त्यांनी मान्य निश्चितपणे सरकारकडे करावा. परंतु हे आंदोलन होत असताना दुसऱ्या सर्वसामान्य लोकांना कुठलाही त्या ठिकाणी त्रास होता कामा नये. कठोर कारवाई केली जाईल. आतापर्यंत तरी तशी परिस्थिती उद्भवली नाही. जेवण येत आहे, जेवण जे येत आहे, अन्नछत्र सुरू आहे, जेवण येत आहे. बारामती मतदारसंघातून काही गाड्या आल्या, महायुतीतल्याच काही नेत्यांच्या आमदारांकडून, कार्यकर्त्यांकडून जेवण येत आहे. गृहराज्यमंत्री ग्रामीण म्हणून तुमचं काही लक्ष आहे? गाड्या करून येत आहेत, अन्नछत्र कोण चालवत आहे? कोणाचं जेवण किंवा अन्न थांबवणे हे काही उचित त्या ठिकाणी होणार नाही. अन्न देणं हे पुण्याचं काम आहे, परंतु चालू असलेलं काम काय याच्यावर देखील पुढाकार घेणाऱ्यांनी त्या ठिकाणी कुठेतरी विचार केला पाहिजे की आपल्या मागण्या मान्य करण्याकरता, मंजूर करून घेण्याकरता आपण त्या ठिकाणी समाजातल्या दुसऱ्या भागाला कुठेतरी अडचणीत आणतोय का, याचा विचार होणार. आंदोलन एक आहे, जागतिक स्तरावरचं शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे कशा पद्धतीने सगळं आंदोलन व्यवस्था आहे, दक्षिण मुंबईत अशा पद्धतीने आंदोलन होत आहे. एकूण सगळ्यांचं लक्ष संपूर्ण जगातील लक्ष असतं त्या शहरात. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं जे होत आहे, आपण सर्वजण जाणतो की मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणावरून संपूर्ण देशातूनच नाही तर जगातून लोक या ठिकाणी येत असतात. दैनंदिन व्यवहार देखील मोठे आहे. अनेक मोठा नोकरदार वर्ग या ठिकाणी आहे, अनेक विद्यार्थी आहे. असं असताना अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी जर का झालं तर रोजचं दैनंदिन जीवन त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून आमची सरकारकडून वारंवार आंदोलकांना विनंती आहे की आपला आंदोलन निश्चितपणे लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी असलं पाहिजे. आम्ही आकडा देखील त्यांना सांगितला होता की 5000च्या संख्येमध्ये आपण त्या ठिकाणी यावं व लोकशाहीने आपण त्या ठिकाणी आंदोलन करू शकता. परंतु 5000 पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आलेले आहेत. आता मधातल्या काळामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार हा विकेंडचे दिवस होते, परंतु नंतर मात्र परिस्थिती त्या ठिकाणी बिघडता कामा नये याची काळजी निश्चितपणे सरकार घेईल. वेगवेगळ्या जिल्ह्यातलं वाहन येत आहेत, त्या वाहनांवर लक्ष ठेवून त्यांना मुंबईच्या बाहेर कळवण्याचं नियोजन आहे का, प्रयत्न नाही का मुंबईची छोटी पुणे? अनेक वाहनं आपण त्या ठिकाणी बाहेर थांबविलेली देखील आहे. याच्यानंतर पुढचं नियोजन आम्ही लवकरच करू. मराठा आंदोलकांना निवेदन द्यायला किंवा चर्चा करायला सातत्याने जात आहे. ओबीसी महासंघाकडून मागणी होते की सरकारकडून कोणी त्यांना भेटायला जाणार. आपण बघितलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे की ओबीसी समाज असो किंवा इतर कुठलाही समाज असो त्यांच्या मूळ आरक्षणाला कुठलाही धक्का न देता त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार त्या ठिकाणी मार्ग काढेल. परंतु पुन्हा एकदा आपण हा मुद्दा समजून घ्या की जेव्हा केव्हा
हे आंदोलन उभं होते तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून हे आंदोलन त्या ठिकाणी होतात का? एका राज्याचा मुख्य व्यक्ती याच्याबद्दल शिवराळ भाषा वापरणे हे योग्य आहे का? हा देखील त्या ठिकाणी विचार कुठेतरी झाला पाहिजे. धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी आहात. सर्व त्याचे बैठक खुलासे देंगे इसको क्योंकि आपके विरोधी काम कर रहे हैं, मामला गंभीर है, इसको लेकर सभी लोगों को मिला के बैठ के बातचीत कीजिए और समाधान निकालें. आपको पता होगा कि जो उपसमिति बनाई हुई है वो उपसमिति की बैठक वहां पे चालू है और वहां से कुछ ना कुछ रास्ता निकलेगा. सर्व पक्ष थैंक यू. धन्यवाद.